लाखाची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद बुचडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। मिरजेत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त, 14 लाखाचे 1500 इंजेक्शन जप्त, तिघांना अटक। सांगलीतील मिरजेत पोलिसांनी छापा टाकून मेफेनट मॅनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे। रोहित कागवाडे, ओंकार मुळे आणि अशफाक पटवेगार अशी त्यांची नावे आहेत। महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मिरजेत नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून संशयितास अटक केली होती। यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनट मॅन इंजेक्शन मिळून आलं होतं। या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेनट मॅनचा मोठा साठा तेथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल 14 लाखाचे 1500 इंजेक्शन आणि 176 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेनट मॅन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे। दरम्यान सर्व संशयितांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोठे कोठे विक्री केली जात होती याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मेफेनटर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील। यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता। त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील। एकूण हा आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहज शक्य होईल। धन्यवाद।